नमस्कार मित्रांनो, मी रेखा। माझे लग्न होऊन 8 वर्ष झाले होती आणि माझा संसार फार चांगल्या प्रकारे सुरू होता। माझा नवरा हा फारच चांगला असून माझ्या प्रत्येक गोष्टीची तो काळजी घेत होता। तसेच मला काय हवे आहे आणि काय नाही सर्वच त्याला समजत होते। आम्ही फार मजा करत होतो। माझे नवीन लग्न झाले होते तेव्हा माझ्या नवऱ्याचे माझ्यावर फारच प्रेम होते। जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तो आपले प्रेम व्यक्त करत असे आणि जसे जसे दिवस जात होते तसे त्याचे प्रेम अजून वाढत होते। आमच्यातील जवळीकपणा कमी होत नव्हता आणि मी किचनमध्ये असो या माझ्या खोलीत तो आपले प्रेम व्यक्त करायचा आणि दररोज आम्ही एकमेकांमध्ये सामावून जात होतो। आमचे फार खुशीचे दिवस जात होते आणि असे होऊन आता माझ्या लग्नाला 2 वर्ष पूर्ण झाले आहेत। त्यात आम्ही अनेक ठिकाणी फिरायला जायचो आणि तेव्हा तर त्याचे प्रेम अजूनच वाढायचे। पण माझ्या लग्नाला 2 वर्ष होऊन सुद्धा मला मुलबाळ झाले नव्हते। त्यामुळे माझे सासू नेहमी माझ्या मागे लागायची। मी रात्री आपल्या नवऱ्याला सर्व गोष्टी सांगायची तेव्हा तो म्हणत होता ते आपल्या हातात नसते। कोणाला लवकर होते तर कोणाला उशिरा। आम्ही डॉक्टरकडे पण दाखवले। डॉक्टर म्हणाले सर्वसामान्य आहे, कोणालाच काही प्रॉब्लेम नाही। पण आमच्या दोघांच्या प्रेमात याबद्दल तक्रार नसून सर्वच छान सुरू होते आणि आम्ही आमचे प्रयत्न करत होतो। तसेच काही दिवसांनी मला खुशखबरी मिळाली आणि माझी आई होण्याचे स्वप्न साकार होऊ लागले। आता माझा नवरा माझी फार चांगल्या प्रकारे काळजी घेऊ लागला। दिवस हळूहळू जाऊ लागले आणि तो दिवसच आलाच जेव्हा मी एक गोडस मुलाला जन्म दिला। आम्ही फार खुश होतो आणि माझी सासू पण खूप खुश झाली होती। आता सुद्धा माझा नवरा अगोदर सारखीच माझी काळजी घेत असे आणि आता आमचा मुलगा मोठा होऊ लागला। तसेच माझा नवरा थोडा कामात व्यस्त झाला होता, पण त्याचे प्रेम काही कमी होत नव्हते। जेव्हा पण वेळ मिळाला तो आपले प्रेम व्यक्त करायचा आणि मला सुद्धा त्या प्रेमाची आतुरता राहायची। आता माझा मुलगा 5 वर्षाचा झाला होता, त्यामुळे मला त्याच्याकडे विशेष लक्ष द्यावे लागत असे आणि तो शाळेत पण जाऊ लागला, त्यामुळे त्याच्या सर्व गोष्टीची काळजी घेणे मलाच बघावे लागत असे। आता माझा नवरा सकाळी गेला की रात्री यायचा, त्यामुळे मला थोडे जास्तच काम करावे लागत होते। पण रात्री आम्ही फार बोलायचो। तसेच आम्ही असलो की सर्व गोष्टी विसरून आमचा आनंद व्यक्त करत होतो। आता एवढे वर्ष होऊन सुद्धा आमच्या मध्ये कुठल्याच गोष्टीचा तक्रार नव्हती। कधी कधी मला झोप लागली की तो मला उठवायचा। तसेच आम्ही आमच्या मुलासोबत खेळून आपले प्रेम व्यक्त करत होतो। पण एक दिवस माझा नवरा म्हणाला, मला कामासाठी 6 महिने बाहेर जायचे आहे। हे ऐकून मला धक्काच बसल्यासारखा झाला, कारण आतापर्यंत तो कधीच माझ्यापासून दूर गेला नव्हता, पण आता तो जाणार होता आणि ते पण 6 महिन्यासाठी। माझ्या मनात अनेक विचार येऊ लागले, पण आता याला उपाय काहीच नव्हते। आता तो कामावरून आला की मी त्याच्या जवळ असायचे आणि त्याच्या सोबत जास्त वेळ घालवत होते। काही दिवसांनी तो दिवस आला जेव्हा माझा नवरा बाहेर गेला। जाताना माझ्या डोळ्यात पाणी आले होते, पण मी त्याला दिसू दिले नाही। पण त्याला समजले होते आणि तो म्हणाला, लवकरच जातील दिवस। पण मला समजले होते हे दिवस लवकर जाणार नाही, पण माझा मुलगा असल्यामुळे मला फार छान वाटत होते। आता माझ्या नवऱ्याला जाऊन काहीच दिवस झाले होते, पण मला आता त्यांची फार आठवण येत होती। रात्री तर मला बरोबर झोप लागत नव्हती, कारण मी असे कधी राहिले नव्हते। मला काय करू काय नाही असे झाले होते, पण मी कुणाला सांगू पण शकत नव्हते। अनेक रात्री मला त्याची आठवण यायची, पण मी स्वतःला सांभाळत होते। आता फक्त 1च महिना झाला होता, पण मला असे वाटत होते जणू फार महिने होऊन गेले आहे। आमचे व्हिडिओ तसेच साधा कॉलवर बोलणे व्हायचेच, पण तो जवळ नसल्यामुळे मला फार त्रास होऊ लागला। दिवस कामात आणि मुलामध्ये निघून जायचा, पण रात्र मला फार त्रासदायक वाटू लागली होती। पण माझ्याकडे काही उपाय नव्हता, तसेच माझ्या मनात इतर गोष्टीचे विचार येऊ देत नव्हते। आता नवऱ्याला जाऊन 3 महिने झाले होते, तरी सुद्धा मला आठवण येतच होती, पण कधी कधी त्या आठवणी जास्त जाग्या होत होत्या आणि त्यामुळे मला फारच वेगळेच वाटत होते। आणि आता 5 महिने पूर्ण झाले होते, तसेच फक्त 1 महिना बाकी होता। मी आता त्या महिन्यातला प्रत्येक दिवस मोजत होते। तो महिना पण निघून गेला आणि माझा नवरा त्या दिवशी दुपारी घरी आला।
तो घरी येताच अगोदर मुलाला पकडून लाड करू लागला आणि माझ्याकडे पाहून स्माईल दिली. त्यावेळेस माझ्या डोळ्यात पाणी आले होते आणि माझा नवरा बघून मला काय करू आणि काय अशी अवस्था झाली होती. तो फ्रेश झाला आणि जेवण करून झोपला, कारण प्रवासात तो थकला होता. संध्याकाळी तो उठला आणि मुलाला घेऊन बाहेर गेला. मुलगा आला तर माझी सासू पण फार खुश होती. रात्रीचे जेवण झाल्यावर माझी सासू आणि नवरा बोलू लागले, पण मला त्याची वाट होती. आणि काही वेळाने तो आला आणि माझ्यासोबत बोलू लागला. मला माझ्या तब्येतीबद्दल विचारू लागला. तसेच हळूहळू आता आम्ही जुळू लागलो. फार कमी वेळात आमची अवस्था वेगळीच झाली होती. कित्येक दिवसापासून आमच्या दोघांमधले प्रेम व्यक्त झाले नव्हते, त्यामुळे आम्ही एकमेकात पूर्णपणे रमलो होतो. आम्हाला ही वेळ फारच महत्वाची वाटू लागली होती, कारण आम्ही या वेळेची फार दिवसापासून वाट पाहत होतो आणि माझा प्रतिसाद फारच वाढला होता. तसेच तो पण आपला आनंद फार चांगल्या प्रकारे व्यक्त करत होता. आमच्या चेहऱ्यावर एक आनंदाची लाट दिसून येत होती आणि आम्ही लाटेत वाहून जात होतो. सर्वत्र तो आवाज दरवळत होता आणि आम्ही आपले प्रेम व्यक्त करत होतो. तसेच आता फार वेळ होऊन सुद्धा आम्ही आमच्या कामात व्यस्तच होतो. असे वाटत होते ही भूक न मिटणारी आहे. पण आम्ही कालांतराने थांबलो आणि नंतर झोपी गेलो. मला तर काही वेळ झोपच नाही लागली, कारण आजचा हा दिवस मला फार छान वाटू लागला होता. आणि आता आम्ही असेच आमचे प्रेम व्यक्त करतो. एवढे वर्ष होऊन सुद्धा आमचे प्रेम तसेच आहे. आणि आता मी दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. तसेच आता सुद्धा माझा नवरा माझी तेवढीच काळजी करतो. मित्रांनो, गोष्टी आवडल्यास गोष्टीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.